चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या टॉपिकला काय करतोय, स्टार्ट करतोय. ज्या टॉपिकचं नाव आहे PYQ क्वेश्चन्स 2024. कशावर आहेत बेटा? हायड्रोकार्बन्सवर आहेत. आणि लगेच आपण काय करतो बेटा, स्टार्ट करतो बेटा. लक्ष द्या. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग अल्केन्स इज युज्ड फॉर रोड सरफेसिंग. काय बेटा? रोड सरफेसिंग साठी याच्यामधला कुठला अल्केन काय होतं बेटा, कुठला अल्केन यूज होतोय? रोड सरफेसिंग म्हणजे काय बेटा, लक्षात घे, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. रोड सरफेसिंग म्हणजे काय, डांबरीकरण करत असताना याच्यातला कुठला अल्केन काय होत असतो, यूज होत असतो, ते तुम्हाला बघायचंय. आता हा क्वेश्चन जो आहे थेरॉटिकल क्वेश्चन आहे, म्हणून या ठिकाणी लॉजिक वगैरे काही लावता येत नाही. आपण सरळ सरळ याचा आन्सर बघू बेटा. याच्यामध्ये पहिला जो आहे C12H26, याला म्हणायचं बेटा आयकोसेन, सॉरी याला म्हणायचं डोडिकेन. काय म्हणायचं बेटा? डोडिकेन. हा लिक्विड असतो, हा केरोसिन मध्ये किंवा डिझेल मध्ये यूज करतात. त्याच्यानंतर जो दुसरा आहे बेटा C15H32, यालाच म्हणायचं बेटा पेंटाडिकेन. काय म्हणायचं? पेंटाडिकेन. आणि हा आहे लिक्विड बेटा, हा पण कसा आहे, लिक्विड आहे. आणि हा लुब्रिकेटिंग ऑइल्स म्हणून यूज होतो बेटा, म्हणजे ग्रीस मध्ये वगैरे काय होतो, हा यूज होतो. त्याच्यानंतर तिसरा आहे बेटा C20H42 आहे बेटा. हा यूज कुठे होतो बेटा, लक्षात घे. याला आयकोसेन म्हणायचं. हे वॅक्सी सॉलिड आहे आणि हा यूज इन पॅराफिन वॅक्स मध्ये. कुठे यूज होतो? पॅराफिन वॅक्स मध्ये यूज होत असतो राजा, लक्ष दे. हा आहे बेटा C36H74 आहे. याला हेक्सा ट्राय कॉन्टेन म्हणायचं बेटा. हा सॉलिड हायड्रोकार्बन आहे. हा यूज होतो बेटा कशामध्ये? हा यूज होतो कशामध्ये बेटा? रोडचा जे सरफेस असतो त्याच्यासाठी यूज होतो बेटा. म्हणजेच काय म्हणता येईल, रोड सरफेसिंग मध्ये हा यूज होतो, ज्याला आपण म्हणायचं बेटा C36H74. याचं नाव आहे हेक्सा ट्राय कॉन्टेन. ओके, तर हा रोड सरफेसिंग मध्ये काय होत असतो, यूज होतो बेटा. त्याच्यानंतर याचा दुसरा क्वेश्चन काय आहे बघा. दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ ग्लायोक्झल. थोडासा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. मागच्या वर्षी आलेले क्वेश्चन येतं 2024 ला. तर लक्षात घ्या बेटा, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ ग्लायोक्झल. थोडंसं लक्षात घ्या, थोडंसं नवीन वाटत असेल बेटा. हे आहे त्याचं कोणतं नेम, या नेमला आपण म्हणत असतो बेटा, हा जे नेम आहे हे आहे कॉमन नेम. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने ओळखायचं बेटा, लक्षात घ्या. या ठिकाणी AL आहे बेटा, हा सर्व ठिकाणी AL आहे, म्हणजे हा अल्डिहाइड आहे. काय आहे? अल्डिहाइड. परंतु त्याचं स्ट्रक्चर कसं असतं माहिती बेटा, C डबल बॉन्ड O, इथं आहे H, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O, आणि या ठिकाणी काय बेटा H आहे. मग इथं काय आहे? इथेन. हा इथेन डाय AL आहे बेटा. काय आहे? इथेन डाय AL आहे. हा आहे बेटा तुमचा कोण, ग्लायोक्झलचं काय बेटा, IUPAC नेम आहे बेटा. काय आहे? ग्लायोक्झलचा IUPAC नेम आहे, ज्याचा आन्सर काय बेटा हे आहे. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. ओके, हा पण क्वेश्चन मागच्या वर्षी 2024 ला आलेला आहे CET ला. त्याच्यानंतरचा हा पण CET ला आलेला क्वेश्चन आहे बेटा, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. याच्यामधला कुठला कंपाऊंड आहे की तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतो? पहिले हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे काय. ह्या जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे दोन प्रकार पडतात बेटा, ज्याच्यामध्ये एक सिस असतो आणि दुसरा काय असतो, ट्रान्स असतो. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग याच्यामध्ये प्रामुख्याने सिस आणि ट्रान्स कोण दाखवणार? हा पण दाखवत नाही बेटा, त्याच्यानंतर हा पण दाखवत नाही. ओके, त्याच्यानंतर बेटा इथं लक्षात घ्या, हा पण दाखवत नाही. ओके, दाखवतो कोण बेटा? C. कसं दाखवतो? लक्ष दे इकडं. हा CH3 आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे बेटा? C आहे, इथं H घेतला असा डबल बॉन्ड. त्याच्यानंतर इथं C आहे, इथं H घेतला आणि या ठिकाणी काय घेतला? CH3. हा आहे बेटा तुमचा सिस. कोण आहे? सिस आहे. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे? लक्ष दे बेटा, सिंपल कॉन्सेप्ट आहे. या ठिकाणी पण चेक करा. आता या ठिकाणी काय CH3 आहे, C आहे, या ठिकाणी H आहे, डबल बॉन्ड आहे, इथं H लिहिला, या ठिकाणी काय लिहिला? CH3. हा आहे ट्रान्स. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो आहे हा
सी नंबरचा ऑप्शन काय दाखवतोय, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतोय, एक सिस आणि दुसरा काय ट्रान्स. तर विद्यार्थ्यांना याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे सर्व क्वेश्चन 2024च्या सीईटीला आलेले आहेत बेटा. कधी आलेले तर 2024च्या सीईटीला विचारले गेलेले क्वेश्चन आहेत हायड्रोकार्बन्स नावाच्या टॉपिकवर. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, चेक करा बेटा. काय आहे, व्हॉट इज द ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ ऑफ कार्बन बॉन्ड इन बेन्झिन. हा जो बेन्झिन असतो बेटा, काय असतो बेन्झिन, बघा ह्या बेन्झिन आहे, या बेन्झिन मध्ये ऑब्झर्व्ड विचारतो बेटा. कॉन्सेप्ट लक्षात घ्या, या ठिकाणी सिंपल आहे, थोडासा विचार करून कॉन्सेप्ट ह्या क्वेश्चनचा लक्ष द्या. क्वेश्चनचा अर्थ काय, ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ आहे. ऍक्च्युअल जर पाहिली बेटा तुम्ही तर ही बॉन्ड लेंथ दाखवते 154 पिकोमीटर, परंतु त्याने जे विचारलेला क्वेश्चन आहे बेटा तो क्वेश्चन आहे ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ ऑफ कार्बन बॉन्ड इन बेन्झिन. कुठं बेन्झिन मध्ये ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ काय आहे हे त्याने विचारलंय, म्हणून आपल्याला आन्सर पण त्या पद्धतीने देता आलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला दोन कॉन्सेप्ट लक्षात घ्यावं लागतील. ती कॉन्सेप्ट म्हणजे काय, पहिली कॉन्सेप्ट बेटा लक्षात घे, या ठिकाणी एक्सपेक्टेड काय आहे 154 आहे, त्याच्यानंतर 133 आहे, 154 पिकोमीटर आहे, 133 आहे, परंतु त्याचं नाव त्यांनी विचारलं बेटा आपल्याला ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ इन बेन्झिन. बेन्झिन मध्ये कोणती बॉन्ड लेंथ सांगायची तुम्हाला, ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ सांगायची, म्हणून तुमचं आन्सर असलं पाहिजे 138 म्हणजे 138 पिकोमीटर. मग इथं मला सांगा 133 दिसायला, 154 दिसायला, पण हे काही कामाचं नाहीये. या ठिकाणी वाटताना तर हे पण आन्सर वाटतंय, परंतु सांगायचंय काय मला थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. या ठिकाणी आन्सर आहे ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ जी आहे, ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ कोणती आहे बेटा 138 पिकोमीटर आहे. ह्या दोन ज्या आहेत एक्सपेक्टेड आहेत बेटा, ह्या काय आहेत एक्सपेक्टेड, ह्या दोन आहेत एक्सपेक्टेड आणि ही आहे बेटा तुमची ऑब्झर्व्ड, काय बेटा ऑब्झर्व्ड बॉन्ड लेंथ. म्हणून हे आन्सर काय तुमचं ओके, कारण हा पण क्वेश्चन मागच्या वर्षी विचारला गेलेला आहे बेटा सीईटीला. तर तुम्ही हे सर्व क्वेश्चन बेटा व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. लेक्चरला बसत असताना वही आणि पेन घेऊन बसलं पाहिजे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बेटा. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे बेटा बघा, बघा क्वेश्चन काय आहे, which alkynes is formed by reaction of calcium carbide with water. बघा थोडासा लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. which alkyne is formed by reaction of calcium carbide with water. बाळांनो थोडंसं क्वेश्चन समजून घेतला पाहिजे. या क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. कशा पद्धतीने आन्सर आहे, इथं कार्बन कॅल्शियम कार्बाइड ही नावाची कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे. याची रिएक्शन कोणासोबत करायची आहे, पाण्यासोबत करायची. मग काय होतं बेटा लक्षात घ्या, हा कॅल्शियम आहे आणि इथं C2 लिहिला बेटा, याला कॅल्शियम कार्बाइड म्हणायचं. काय म्हणायचं, कॅल्शियम काय म्हणायचं बेटा, कॅल्शियम कार्बाइड. याची रिएक्शन जी आहे राजा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या कशा पद्धतीने होते. आता इथं काय केलंय मी, लक्ष द्या, इथं घेताना काय घेतलाय, वॉटरचे दोन मॉलिक्यूल घेतले बेटा, HOH HOH. बेटा लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. वॉटर आणि कॅल्शियम कार्बाइडची रिएक्शन केली तर काय तयार होतं बेटा, लक्ष दे. इथं तयार होईल काय, आता बघा इथं जो तयार होतो राजा तो असा तयार होतो, HC ट्रिपल बॉन्ड CH प्लस CA इन ब्रॅकेट OH टेकन टॉइस. बेटा थोडंसं लक्ष दे, या ठिकाणचं काय OH किती येतं, दोन त्या ठिकाणी लिहून घेतले, कॅल्शियम आणि कॅल्शियम OH टेकन टॉइस. त्याच्यानं कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणतो बेटा. आणि या ठिकाणी हा तयार झाला ऍसिटिलीन. काय तयार झाला, काय बेटा ऍसिटिलीन, हे की नाही, आय एम सॉरी,
काय आहे, ऍसिटिलीन आहे बेटा. हा लक्षात घ्या. इथं बघा इथाईन नावाची कॉन्सेप्ट आहे. कोणती कॉन्सेप्ट बेटा, इथाईन नावाची. तर अशा पद्धतीने हा काय होतो, तयार होतो. पटापट लक्षात घ्या. मागच्या वर्षी आलेला क्वेश्चन आहे 2024 ला. ओके, चालतंय. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बेटा आपल्याकडं, घेतलाय बेटा स्क्रीनशॉट. ओके, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपल्याकडं, विच फॉर्म फॉलोइंग गॅसेस इज लिबरेटेड व्हेन सोडियम अमलगम इज ट्रीटेड विथ वॉटर. थोडस लक्षात घ्या. याच्यामध्ये पण क्वेश्चन तुमच्या लक्षात आला पाहिजे बेटा. या क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. सोडियम अमलगमचा तुम्हाला फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. सोडियम अमलगमचा फॉर्म्युला काय, NaHG आहे बेटा. बघा NaHG ची रिएक्शन कोणासोबत करायची बेटा, प्लस कुणासोबत करायची राजा, थोडस लक्षात घे, खूप इम्पॉर्टंट आहे. NaHG ची रिएक्शन करायची तुम्हाला H2O सोबत. कुणासोबत करायची बेटा, H2O सोबत. दोन काय करतोय, H इथं असं लिहिताना थोडस बघा, HOH लिहितो बेटा, आणि लिहिताना पण दोन लिहितोय. थोडस लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणचे दोन Na दोन OH जर निघून गेले बाबू, तर तयार होतो 2 NaOH प्लस. या ठिकाणी काय बेटा, 2 HG आहेत, 2 HG पण निघून गेले, प्लस H2 गॅस काय व्हायला, इथं लिबरेटेड व्हायला. थोडस लक्षात घ्या. आन्सर नंबर ए दिसतोय का, चेक करा. हे दोन जे H आहेत बाबा, हे 2 H म्हणजे काय, तुमचा H2O आहे. चेक करा, हे महत्वाची कॉन्सेप्ट आहे. ओके, ते तुमचा आन्सर आहे. लक्षात येत असेल तर चेक करा. यायला लक्षात. ओके, हा पण क्वेश्चन मागच्या वर्षी 2024 ला आलेला आहे. त्यामुळं प्रत्येक क्वेश्चन काय आहे, इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला अशाच पद्धतीने तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, तर क्वेश्चन विचारले आहेत. सो प्लीज आपको रिक्वेस्ट की जाती है बेटा, सब क्वेश्चन आपको क्या करना है, आपके नोटबुक में लिख के रखना है. ओके, चालतंय. त्याच्यानंतर आयडेंटिफाय रिएजंट युज्ड टू डिटेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन अल्किन्स. थोडस क्वेश्चन ट्रिकी नाही, सरळ सरळ आहे, थेरॉटिकल आहे. मग हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की बाबा रे, कुठला असा याच्यामधला कंपाऊंड आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्ड ओळखण्यासाठी यूज केला जातो. आता तुम्हाला माहिती आहे बियर्स नावाची एक टेस्ट आहे, ती पण कशासाठी यूज केली जाते बेटा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जाते. परंतु यामध्ये ब्रोमीन वॉटर बेटा, काय ब्रोमीन वॉटर हा जो आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड साठी काय केला जातो, डिटेक्ट करण्यासाठी यूज केला जातो. क्वेश्चनचं हे आन्सर आहे तुमचं BR2 आहे बेटा. काय आहे क्वेश्चनचं आन्सर, BR2 आहे. थोडस जाऊन वाचा, तिथे समजून जाईल बेटा काय आहे तुमचं BR2. ओके, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग C6H14 हॅज अ हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. बेटा असा ज्यावेळेस क्वेश्चन येतो त्यावेळेस आपल्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये एक कॉन्सेप्ट आहे बेटा. तो कॉन्सेप्ट असा आहे की त्या ठिकाणी सांगितलं होतं जे आयसोमेरिझम असतात, त्या आयसोमेरिझम मध्ये ज्या आयसोमेरिझमचा सरफेस काय असतो जास्त, त्याचा काय असतो बेटा, बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. मग आता मला सांगा, तुमच्याकडे जो दिलाय C6H काय आहे बेटा, 14 आहे. काय आहे, C6H14 आहे. याला पहिले लिहून घेतो बेटा CH3, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर CH2, 1 2 3 4 5, आणि हा काय आहे बेटा 6 आहे, अशा पद्धतीनं. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे राजा, लक्ष दे. या ठिकाणी इथं बघा, आता दुसरा हा हेक्सेन झाला, N हेक्सेन. इथं 2 मिथिल पेंटेन आहे बेटा. इकडे लक्ष दे, CH3 आहे, CH आहे. या ठिकाणी CH3 ला CH2 आणि इथं राजा CH3 चेक करा, 1 2 3 4 5. हे 2 नंबरला काय आहे तुमचा 2 मिथिल पेंटेन आहे. त्याच्यानंतरची कंडिशन ही झाली 1, ही झाली बेटा 2. आता मला सांगा 3 मिथिल पेंटेन. आता 3 मिथिल पेंटेन कसं लिहिणार आपण, CH3 CH2, इथं CH आहे बेटा, आणि इथे या ठिकाणी CH3 CH2, आणि या ठिकाणी काय बेटा CH3. हा आहे बेटा तुमचा कोण, 1 2 1 2 3 किंवा 1 2 3 3 मिथिल पेंटेन. आणि चौथा जो आहे 2 डायमिथिल ब्युटेन बेटा. काय म्हणायचंय, 2 डायमिथिल ब्युटेन. तर इथं लिहितो बेटा, याला काय लिहितो बघा, लक्षात घ्या, CH3 लिहितो, त्याच्यानंतर CH3, त्याच्यानंतर CH3 बेटा, CH2, आणि या ठिकाणी CH3 लिहितो. मोजा, इथं याला काय म्हटलं बेटा, लक्षात घ्या, 1 2 3 आणि 1 काय 4. तर हे सर्व त्याचे काय आहेत, आयसोमेरिझम आहेत. कुणाचे,
C6H14 चे, परंतु एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे, जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढा त्याचा बॉइलिंग पॉइंट काय असतो बेटा, जास्त. इथं बघा सरफेस एरिया कमी झालाय, इथं अजून कमी झालाय, इथं अजून कमी या ठिकाणी पाहायला भेटेल बेटा सरफेस एरिया, किंवा जेवढ्या ब्रँचेस वाढतील तेवढा बॉइलिंग पॉइंट काय होत असतो, कमी होत असतो. म्हणून या ठिकाणी जो पहिला आहे ज्याचं नाव आहे बेटा हेक्झेन आहे ना बेटा, त्याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, हायेस्ट आहे. हे तुमच्या लक्षात प्रखरतेने असलं पाहिजे बेटा. तर तुम्ही काय करा, याचा पटापट काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे बाळांनो. हा पण क्वेश्चन 2024 ला विचारला गेलेला आहे. म्हणून या सर्व क्वेश्चनना तुम्ही न डावलता तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलं पाहिजे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे राजू. आपण ऑन दी स्पॉट आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून देतोय. म्हणून सीईटीची सुरुवात केली पाहिजे, कारण तुम्हाला जर चांगलं कॉलेज भेटायचं असेल राजू हो, तर तुम्हाला क्वेश्चन सोबत डील करता आलं पाहिजे. ओके बाळांनो, चालतंय. पटापट काय करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. चालतं बेटा. आता तर बघा, हा जो क्वेश्चन आहे, which of the following hydrocarbon has the percentage by mass of H and C in the ratio of 1:3 respectively. बघा, महत्वाची कॉन्सेप्ट आहे. क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजेच एका हायड्रोजन सोबत, म्हणजे पर्सेंटेज मध्ये एक हायड्रोजन जर घेतात, किती पर्सेंट बेटा, 3% काय घेता येईल तुम्हाला, कार्बन घेता येईल. मग काय करता येईल तुम्हाला माहित आहे, हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 आहे, कार्बनचा ॲटॉमिक मास 12 आहे बेटा. थोडंसं लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. मग काय करू बेटा, आपण लक्षात घ्या, या ठिकाणी त्याचे मोल्स काढू. काय काढायचे, मोल्स म्हणजे काय, N बरोबर काय असतो, W बाय किती असतो बेटा, W बाय M असतो. काय असतो, W बाय M. आता इथं पण हे मोल्स कोणाचे घ्यायचे, तर घेताना घ्यायचं बेटा या हायड्रोजनचे घेऊ. पहिली काय करायचंय, पहिले कुणाचे घेऊ, हायड्रोजनचे. हायड्रोजनचे जर घेतलं तर काय घेते बेटा, इज इक्वल टू 1/1 येते बेटा. थोडंसं लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या ठिकाणी कुणाचे घ्यायचे बेटा, N बरोबर W बाय काय आहे, M आहे. मग इथं तुम्हाला माहित आहे W किती आहे, त्याचा 3 घ्यावा लागणार आहे आपल्याला. 3 जर घेतला, सॉरी, W किती घ्यावं लागेल, लक्षात घ्या बेटा, 3 जर घेतला आपण, इथं काय घेतला, इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय काय घेतला, 12. आता तुम्हाला माहित आहे बेटा, या ठिकाणी हा 1 कटला, हे 1 कटला, बरोबर काय येतो, 1 येतो. बघा, लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या ठिकाणची कॉन्सेप्ट काय आहे बाबा, लक्ष द्या इकडे, सिंपल आहे. हा झाला तुमचा हायड्रोजन, हा तुमचा काय आहे, कार्बन आहे. व्यवस्थित सॉल्व्ह करून देतो, लक्ष द्या. आता मला सांगा, या ठिकाणी जर 0 दिला मी, तर या ठिकाणी तो पॉइंट. तुम्हाला हे पण माहित आहे बेटा, 12 × 12 12 2 24 12 3 36 होते. पण आपण काय घेणार, इथं 2 घेणार, किती उरतात इथं, 6 आहे ना. 12, आता मला 12 × 12 12 2 24 12, आता इथं लक्षात घ्या, 6 जर उरले बेटा, तर इथं किती, 60, 12 पंचे 60. म्हणजे इथं लक्षात घ्या बेटा, अशा पद्धतीनं हे येतं बेटा, किती रे तुमचं, 0.25, आणि हा येतो 1. आता याच्यामधली जी छोटी व्हॅल्यू आहे त्यानं काय करायचं, तुमच्या याला काय करायचं बेटा, तुमच्या आलेल्या याला काय करायचं, भाग द्यायचा आहे. आता दुसऱ्या पद्धतीने जर भाग दिला आपण, कसा देता येईल बेटा, लक्ष द्या, सिंपल आहे. आता मला काय म्हणायचंय, की सिंपली काय करता येईल बेटा, लक्ष द्या, इथं तुमच्याकडं हा जो आहे कोण, हा इथं लक्ष द्या, हे किती आलाय तुमचा, 1 आलाय. किती आलाय, 1. या 1 ला जर 0.25 न जर भाग दिला, तर याचं उत्तर येते 4 है ना बेटा. काय येतंय, 4 येते. आणि इथं जे येणारा आन्सर आहे 0.25 भागिले 0.25, म्हणजेच काय, हा कटतो, बरोबर किती येतं बेटा, 1. म्हणजेच लक्षात घ्या, हायड्रोजन किती येत बेटा, या ठिकाणी हायड्रोजन येतं, हायड्रोजन आहे 4 आणि कार्बन बेटा 1. बेटा थोडंसं लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस कार्बन 1 असतो आणि हायड्रोजन 4 असतात, त्याला CH4 असं म्हणायचं बेटा. काय म्हणायचंय, CH4. तर याच्यामध्ये असलेला आन्सर हे आहे बेटा. काय करता येईल तुम्हाला, जर हायड्रोजन 1 हायड्रोजन 1 असेल आणि कार्बन किती असतील, 3 असतील, त्यावेळेस येणारं उत्तर आहे बेटा CH4 आहे. काय आहे येणारं उत्तर, CH4 आहे. तर अशा पद्धतीनं याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन नीटला पण खूप वेळेस विचारले गेलेला आहे, म्हणून हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट बेटा. कसा डील करायचा मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय. ओके, चालतंय. त्याच्यानंतरची बेटा कॉन्सेप्ट काय आहे, लक्षात घ्या. पुढची कॉन्सेप्ट आहे, व्हॉट इज
व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ डायहायड्रोजन required to prepare 2n moles of ethane from acetylene in excess. थोडंसं लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. कशा पद्धतीने कॉन्सेप्ट क्लिअर करता येईल लक्ष द्या. आता मला काय म्हणायचं बेटा, लक्ष दे. सिंपल आहे, या ठिकाणची कॉन्सेप्ट काय आहे बघा, लक्षात घ्या. सिंपल आहे कॉन्सेप्ट. इथं कोण घ्यायचा, ऍसिटिलीन घ्यायचा. HC ट्रिपल बॉन्ड C आणि H. बघा तुमच्या क्वेश्चन मध्येच आन्सर आहे बेटा. काय आहे क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. रिक्वायर्ड टू प्रिपेअर 2n मोल्स ऑफ इथेन फ्रॉम ऍसिटिलीन इन एक्सेस. मग आता मला सांगा कोण तयार करायचं तुम्हाला, तयार कोण करायचा आहे, इथेन. इथेन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हा कार्बन कार्बन काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे बेटा. मग आता मला काय करावं लागेल इथं लक्षात घ्या बेटा. इथं मला जे ऍड करायचे ते किती हायड्रोजन ऍड करावं लागतील, 4 हायड्रोजन ऍड करावं लागतील. म्हणजे इथं मला काय करता येईल, 2H2 म्हणजे बेदुने 4. 4 काय असतील माझ्याकडे, N म्हणजे हे असतील बेटा 4 हायड्रोजन असतील. काय असतील, 4 हायड्रोजन. म्हणजेच येणारं उत्तर काय आहे बेटा, लक्षात घ्या. इथं महत्वाचं आहे HCH, या ठिकाणी H सिंगल बॉन्ड H आणि या ठिकाणी काय बेटा H आहे. म्हणजे 4 हायड्रोजन ऍड करायचे. म्हणजे इथं काय लिहिता उत्तर 4 लिहिता येईल बेटा, बेदुने 4 म्हणजे 4N काय करायचे मला इथं काय, हे काय 2n मोल्स म्हणजे काय बेदुने 4 बेटा. ओके, तर अशा पद्धतीनं काय करता येईल मला, याचं उत्तर असं लिहिता येईल. पटापट याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. हा पण क्वेश्चन 2024 ला काय झाला होता बेटा, विचारला गेला होता. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा काय, व्हॉट विच फॉर्म द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑब्टेन्ड व्हेन मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड रिॲक्ट विथ अमोनिया. थोडंसं लक्षात घ्या. मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजे काय हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. CH3Mg आणि काय बेटा Cl, याला म्हणायचं मिथिल मॅग्नेशियम. Mg लिहितो डायरेक्ट बेटा इतक्याला, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. काय बेटा यालाच आपण GR पण म्हणतो बेटा. काय म्हणतो, GR म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट. याची रिएक्शन करायची अमोनिया सोबत H. बेटा थोडंसं लक्ष दे, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे राजा. इथं लक्षात घ्या. इथं काय लिहिता येईल, NH2 लिहिता येईल बेटा. काय लिहिता येईल, H आणि NH2. तर या ठिकाणचा CH3 आणि या ठिकाणचा काय बेटा H, हे दोन निघून गेले इन द प्रेझेन्स ऑफ काय बेटा ड्राय इथर. टाकायला विसरायचं नाही. मग आता CH4 तयार झाला बेटा हा, प्लस काय शिल्लक राहतो, MgCl आणि NH2. म्हणजेच लिहायचं बेटा MgCl आणि इथं काय बेटा NH2 लिहायचं. हे झाला बेटा तुमचा क्वेश्चन. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. याचं नाव आहे मिथेन. काय नाव आहे याचं, मिथेन आहे. लक्षात येतं बेटा. तर अशा पद्धतीनं हा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे बेटा. आणि महत्वाचं असं आहे की काय तयार व्हायला, तुमचा मिथेन तयार व्हायला यालाच काय आहे, काय आन्सर इथं बघा, मिथेन नावाचा आन्सर आहे बेटा. काय आहे, मिथेन. ओके, तर हे तुम्ही काय करा, पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा पण क्वेश्चन 2024च्या काय विचारलेला, CET ला विचारलेला आहे बेटा. ओके, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कॅटलिस्ट इज यूज टू कन्व्हर्ट, विच ऑफ द फॉलोइंग बघा लक्षात घ्या बेटा, विच ऑफ द फॉलोइंग कॅटलिस्ट यूज टू कन्व्हर्ट काय बेटा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड टू फॉर्म सिस अल्किन. या ठिकाणी दोन कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत बेटा. ते कसे लक्षात घे बेटा, सिंपल आहे. समजा माझ्याकडे इथं C ट्रिपल बॉन्ड C, आता इथं H आहे बेटा. काय आहे, H आहे. ओके, आता इथं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, माझ्याकडे इथं CH3 आहे असा आणि या ठिकाणी काय CH3 आहे. आणि इथं पण लिहितो बेटा मी CH3 C ट्रिपल बॉन्ड C आणि इथं काय आहे बेटा CH3 आहे. इथं रिडक्शन होणार आहे. काय होणार बेटा, रिडक्शन. प्लस काय आहे इथं लक्षात घ्या, प्लस मी H2 घेतला, इथं पण H2 घेतला, परंतु कॅटलिस्ट काय करतो बेटा, चेंज करतो. एका ठिकाणी कॅटलिस्ट काय घेतो बेटा माहितीये का, PDC घेतो, क्युनोलिन घेतो. काय, क्युनोलिन. आणि एका ठिकाणी NA घेतो आणि NH3 लिक्विड घेतो. ओके, अमोनिया कशामध्ये घेतो, लिक्विड मध्ये. आता मला सांगा दोन ठिकाणी बघा सेम काय आहे तुमचे रिएक्टंट आहेत,
परंतु प्रोडक्ट वेगवेगळे तयार होतात. या ठिकाणी जो प्रोडक्ट तयार होतो बेटा HC, या ठिकाणी CH3 डबल बॉन्ड H आणि इथं काय बेटा CH3. आता इथं लक्षात घ्या CH3 C, या ठिकाणी H डबल बॉन्ड, इथं लिहितो बेटा लक्षात घ्या H आणि या ठिकाणी लिहितो CH3. म्हणजे चेक करा बेटा, एका ठिकाणी झालाय सिस तयार हा आणि एका ठिकाणी झालाय ट्रान्स. म्हणजे लक्षात घ्या दोन कॉन्सेप्ट क्लिअर करून दिल्या. जर इथं PDC क्युनोलिन जर यूज केला तर तिथे कोणता प्रोडक्ट तयार होतो, अल्किन तयार होतो. पण कसा होतो, सिस तयार होतो बेटा. कसा तयार होतो, सिस तयार होतो. परंतु NaNH3 इन लिक्विड जर यूज केला तर हा काय होतो, ट्रान्स होतो. हे पण खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. हा पण क्वेश्चन मागच्या वर्षीच्या 2024 नावाच्या एक्झामला काय केलाय, आलेला आहे. म्हणून त्याच्यासोबत डील करता आलं पाहिजे, व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घेता आलं पाहिजे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बेटा, तुम्ही याला व्यवस्थित काय करा, लिहून घ्या. ओके, चालतं बेटा. हे PYQ क्वेश्चन हायड्रोकार्बनचे चालू आहेत, हे पहिले लक्षात असलं पाहिजे तुमच्या. ओके बेटा, चालतंय. त्याच्यानंतर विच फॉर्म द फॉलोइंग हॅज अ हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. खाली दिलेल्यापैकी कुणाचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, हायेस्ट आहे. हा पण क्वेश्चन बेटा आयसोमेरिझम सोबत काय करतोय, डील करतोय. त्याच्यामुळं तुम्हाला हे व्यवस्थित माहित असलं पाहिजे कशा पद्धतीने बेटा हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये 2-मिथॉक्सीप्रोपेन आहे, N ब्युटेन आहे, एका 2-मिथिल ब्युटेन आहे आणि N पेंटेन आहे. पहिले काय करायचं, N पेंटेन म्हणजे काय बेटा लक्षात घ्या, 5 दुने 10 + 2 12 म्हणजेच काय बेटा C5H का आहे 12. हा त्याचा काय आहे, फॉर्म्युला आहे. पहिली लक्षात घ्या काय आहे, तुमच्याकडे N पेंटेन लिहून घेतो मी, CH3 CH2 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 आणि काय बेटा CH3 आहे. दुसरा काय लिहून घेतो, 2-मिथिल ब्युटेन. आता एक N ब्युटेन लिहून घेतो. काय लिहून घेतो बेटा, चला N ब्युटेन. N ब्युटेनचा फॉर्म्युला चेक करा. हा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे राजा, थोडासा बाजूला घेऊ आपण. हा 2-मिथिल ब्युटेन घेऊ. या ठिकाणी काय करू, 2-मिथिल ब्युटेन लिहिताना कसं लिहायचा, CH3, त्याच्यानंतर CH, या ठिकाणी CH3, या ठिकाणी CH2 आणि इथं काय आहे बेटा CH3 लिहायचं आहे. ओके, कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे राजा, लक्ष दे. आणि या ठिकाणची कॉन्सेप्ट काय आहे, आता 2-मिथॉक्सीप्रोपेन आहे. 2-मिथॉक्सीप्रोपेन. ओके ओके ओके, 2-मिथॉक्सीप्रोपेन कसा असणार बेटा, लक्षात घ्या 2-मिथॉक्सीप्रोपेन. आता लक्षात घ्या CH3 आहे, त्याच्यानंतर इथं 2-मिथॉक्सीप्रोपेन आहे ना, CH आहे, या ठिकाणी CH3 आहे. आता इथे लक्षात घ्या OCH3 आहे बेटा, है ना, OCH3 आहे. त्याच्यानंतर इथं काय N ब्युटेन आहे. काय आहे, N ब्युटेन. आता लक्षात घ्या N ब्युटेन, ही कॉन्सेप्ट थोडीशी बघावं लागते, कट करावं लागणार इथे. ओके बेटा, लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे इथं पण. आता तिसरा जो आहे याच्यामध्ये कोण आहे तुमच्याकडे, N ब्युटेन आहे. काय आता N ब्युटेन म्हणजे काय बेटा, लक्षात घ्या 4 दुने 8, 4 दुने 8 + 2 10 म्हणजे C14H10 आहे. म्हणजे चला CH3 CH2 CH2 आणि काय बेटा CH3. आता थोडस लक्षात घ्या, याचा सरफेस एरिया कसा आहे, जास्त आहे बेटा. म्हणून या ठिकाणचा तुमचा बॉइलिंग पॉइंट काय आहे बेटा, हायेस्ट आहे. बाकीच्याचा सरफेस एरिया चेक करा बेटा, काही प्रॉब्लेम नाही. इथं पण सरफेस एरिया काय आहे, छोटा आहे. तर अशा पद्धतीने हाचा बॉइलिंग पॉइंट कसा असतो बेटा, हायेस्ट असतो ऍज कम्पेअर टू बाकीच्या पेक्षा. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे, लक्षात द्या बेटा, सिंपल आहे. बघा क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग अल्किन्स डज नॉट एक्झॅबिट सिस ट्रान्स आयसोमेरिझम. याच्यामध्ये कोणती अल्किन्स आहे बेटा जे की सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवत नाही. थोडस लक्षात घ्या. पहिला आहे बेटा तुमचा कोण, ब्युटेन. दुसरा ब्युटेन 2-ENE आहे. त्याच्यानंतर चेक करू बेटा कोणता दाखवतो आणि कोणता दाखवत नाही, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मला सांगा, या ठिकाणची कंडिशन आहे CH3 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, CH आहे बेटा, डबल बॉन्ड इथे या ठिकाणी CH2 आहे. आता या ठिकाणची कॉन्सेप्ट आहे बाबा, नाही दाखवणार, हा दाखवतो, ब्यू2ENE पण दाखवतो, त्याच्यानंतर 3,4 डायमिथिल. आता हा दाखवत नाही, याचा अर्थ कसा, लक्षात घ्या, इथं जे आहे इकडे 2 हायड्रोजन आहेत बेटा आणि या ठिकाणी हा तिसरा हायड्रोजन आहे. म्हणजे याच्यामध्ये चेंज असं काही होणार नाही. हा सिस दाखवत नाही आणि ट्रान्स पण दाखवत नाही, परंतु या ठिकाणी ब्यू2ENE मध्ये दाखवतो. बघा लक्ष कसं, CH3 त्याच्यानंतर C, या ठिकाणी बघा चेक करा बेटा,
हा CH3 आहे, त्याच्यानंतर C आहे, या ठिकाणी H आहे, डबल बॉन्ड इथं काय CH3 घेतला आणि या ठिकाणी काय घेतला बेटा H घेतला. आता याचा हा झाला सिस, परंतु ट्रान्स कसा होईल याचा CH3 त्याच्यानंतर C या ठिकाणी H डबल बॉन्ड CH लिहिला इथं आणि हा CH3 हा ट्रान्स झाला बेटा, म्हणजे हा पण दाखवतोय. त्याच्यानंतर C4 डायमिथिल हेक्झेन 3Ne हा पण दाखवतो बेटा, चेक करू शकता. पेंट 2Ne पण दाखवतो बेटा, परंतु दाखवत कोणता नाही हा, म्हणजेच आन्सर कोणतं आहे बेटा तुमचं, हे काय आहे तुमचं आन्सर राईट आहे, ते आहे ब्यूट 1Ne. काय बेटा ब्यूट 1Ne हा सिस आणि ट्रान्स दाखवत नाही, बाकीचे सर्व दाखवत. बघा आता दुसरा हा जर दाखवायचा असेल तर कसं आहे, CH बघा कोण आहे 2,4 हे काय त्याचं आन्सर आहे. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट बेटा लक्षात घ्या. आयडेंटिफाय द प्रोडक्ट X इन द फॉलोइंग रिएक्शन, सोडियम प्रोपॅनोएट सोडा लाईम है ना, आणि इथं काय हीट द्यायची प्लस सोडियम कार्बोनेट तयार होतो बेटा. ही डिकार्बोहॅक्सिलेशनची रिएक्शन आहे. काय करायचं आयडेंटिफाय करायचा X तुम्हाला. हा काय सोडियम प्रोपॅनोएट आहे, सोडियम प्रोपॅनोएट म्हणजे काय बेटा CH3 CH2 काय बेटा CH2 आहे, C डबल बॉन्ड ONA आहे, प्लस कोण घ्यायचा बेटा इथं NaOH घ्यायचा इन द प्रेझेन्स ऑफ CaO सोडा लाईम आणि काय द्यायची उष्णता द्यायची. बघा काय निघून जातं इथून, एवढा ग्रुप काय होता सो निघून जातो बेटा, आणि जो तयार होतो तो बघा CH3 होतो बेटा. हा CH3 CH2 आणि हा H म्हणजे काय CH3 प्लस Na2CO3 म्हणजे सोडियम काय बेटा कार्बोनेट. बघा बरं Na2 इथं C2O हा CO3 Na2CO3 यालाच मला डिकार्बोहॅक्सिलेशन आणि जो तयार झालाय तो आहे बेटा तुमचा इथेन. आता हा त्याचा काय आहे आन्सर आहे बेटा, याचं नाव आहे इथेन. काय आहे इथेन आहे. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे बेटा, विच फॉर्म फॉलोइंग अल्किल सबस्टिट्यूटेड अल्किन्स इज मोस्ट स्टेबल. बेटा थोडंसं लक्ष द्या, आपण एक कॉन्सेप्ट पाहिले सेटजेप्स रूल पाहिला होता, ज्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं म्हणजे याच्यामध्ये कुठला अल्केन हा मोर स्टेबल आहे असं सांगितलं होतं. बघा असं सांगितलं गेलेलं आहे, तर आपल्याला चेक करायचंय. सेटजेप्स नावाच्या रूल मध्ये सांगितलंय कशा पद्धतीनं स्टेबल असतो, ज्या ठिकाणी डबल बॉन्डच्या बाजूला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय असतं बेटा अल्किल ग्रुप अटॅच असतात, तो मोर स्टेबल असतो ऍज कम्पेअर टू. बेटा लक्षात घ्या RC या ठिकाणी H डबल बॉन्ड R आणि हा पण काय आहे R आहे. लास्ट आहे बेटा इथं RC या ठिकाणी H आहे, या ठिकाणी काय बेटा इथं R आहे सॉरी आणि या ठिकाणी H आहे. त्याच्यानंतर बेटा आता लक्षात घ्या हा कोणापेक्षा जास्त मोठा असेल इथं लक्षात घ्या. बघा सर्वात महत्वाचं आहे या ठिकाणी याच्यापेक्षा इथं काय असणार आहे R असेल, इथं C या ठिकाणी H डबल बॉन्ड इथं H आणि या ठिकाणी H आहे बेटा, हा याच्यापेक्षा मोठा आहे. आणि बघा लक्षात घ्या बेटा हा कुणापेक्षा मोठा आहे बघा HC डबल बॉन्ड H इथं H आहे आणि या ठिकाणी काय आहे H आहे. मग सर्वात जास्त स्टेबल कोण आहे बेटा हा, नंतर हा आहे, नंतर हा आहे, नंतर हा आणि नंतर काय आहे हा आहे. म्हणजे ज्याच्या बाजूला जास्तीत जास्त काय तर अल्किल ग्रुप आहे तो मोर काय आहे स्टेबल आहे. लक्षात घ्या. मग याच्यामध्ये कोण दिसतो बेटा लक्षात घ्या R2CCR2 बघा लक्षात घ्या इथं दाखवलेलं आहे. तर मग हा सर्वात जास्त काय आहे स्टेबल आहे. ओके काय आहे स्टेबल आहे. आणि आपण सांगायचं तात्पर्य असं मला की या ठिकाणी हा स्टेबल पण असतो आणि हा ग्रेटर प्रोडक्ट असतो, मोर प्रोडक्ट असतो आणि काय असतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्ट तयार होतो बेटा सेटजेप्स रूल नुसार. ओके चालतंय बेटा. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे बघा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट P ऑफ द फॉलोइंग रिएक्शन CH3 काय OH आणि या ठिकाणी काय CH3MgX आहे बेटा. तर या ठिकाणी कशा पद्धतीने याला आयडेंटिफाय करायचं बघा, चेक करा. CH3 आहे इथं काय आहे बेटा O आणि H आहे, प्लस कोण घेतलाय CH3 घेतलाय, इथं Mg घेतलाय आणि इथं X घेतलाय. बेटा थोडंसं लक्षात घ्या, खूप ट्रिकी क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने काय होईल हा निघून जाईल
हा तुमचा GR आहे. GR म्हणजे कोण बेटा? ग्रिकनार्ड रिएजंट आहे. इन द प्रेझेन्स ऑफ काय बेटा? ड्राय इथर रिएक्शन होणार आहे, हे बी लक्षात ठेवायचंय. मग काय तयार होईल बेटा? लक्षात घ्या, इथं CH4 तयार होतो प्लस Mg इथं OH, आणि या ठिकाणी जो तयार होणार आहे राजा तो आहे तुमचा कोण? X. अशा पद्धतीनं CH4 बहावर कुठे येतं? या ठिकाणी हे आन्सर आहे, म्हणजेच काय आहे? C नावाचा कॉन्सेप्ट काय तुमचा या ठिकाणी पाहायला भेटतो बेटा. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय बेटा? लक्षात घ्या, कितवा क्वेश्चन आहे? 19वा. तर विद्यार्थ्यांनो मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण काय केले तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्झिमम जे क्वेश्चन 2024 ला आलेले होते ते क्वेश्चन पूर्ण संपवण्याचा प्रयत्न म्हणजे घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर असे आपण 19 क्वेश्चन या ठिकाणी काय केलेत? कंप्लीट केलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर बाळांनो, अशा पद्धतीनं आज आपण आपली दिवाळीची लेक्चर सिरीज काय केली आहे? स्टार्ट केली आहे.